तुरीचे बाजारभाव 8,500, 8,500 आणि 9,000 असे मिळाल्याच्या काही बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी सोशल मीडियावर तसं ते व्हायरलही होत आहे. एकूणच या आठवड्यात म्हणजे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा संपूर्ण एप्रिलचा महिना तुरीचे बाजारभाव हे आता 8,500च्या पुढे किंवा काही ठिकाणी 9,000च्या पुढे जाणार आहेत का? शेतकऱ्यांना उत्सुकता आहे, काळजी पण आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी ज्यांनी हमीभाव केंद्रांना तूर घातली नाही, त्यांनी अजूनही आपली तूर साठवून ठेवलेली आहे आणि त्यांना असं वाटतंय की माझ्या तुरीला 8,500-9,000 रुपये बाजारभाव मिळाला. पण वास्तव काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुरीच्या बाजारभावाच्या संदर्भातलं विश्लेषण आपण करणार आहोत. ॲग्रोशिवार न्यूज हे कॉपीराइटेड चॅनल आहे, त्यामुळे इथला सर्व कंटेंट हा कॉपीराईट केलेला आहे. त्यामुळे याचं AI किंवा कुठल्याही माध्यमातून कॉपीराईट किंवा कॉपी करता येणार नाही. याचं डिस्क्लेमर देऊन आपण पुढे जाऊया. चॅनलला जे नवीन आहे त्यांनी आत्ताच इथं सबस्क्राईब करून घ्या. ॲग्रोशिवार विश्लेषणाच्या माध्यमातून आपण अतिशय वास्तववादी अधिकृत आकडेवारी घेऊन आणि रोखठोक स्पष्ट सल्ला देत असतो. बरेचदा बाजारभाव कमी असतात म्हणून शेतकरी नाराज होऊन व्हिडिओ कमी बघतात किंवा त्याला प्रतिक्रियाही वेगळ्या येतात. पण असं जरी असलं तरी आम्ही जे स्पष्ट सांगणं, जे वास्तव आहे ते मांडणं हे काही सोडणार नाही आहोत. तुरीचे बाजारभाव संपूर्ण एप्रिल महिन्यात हे हमीभावाची पातळी ओलांडतील का? तर या संदर्भात आपण आधीच मागच्या आठवड्यात एक व्हिडिओ केला होता, त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. आता 2-3 घडामोडी आहे, जागतिक घडामोडी आहे, त्यातूनही काही तुरीवर काही फरक पडणार आहे का याचाही पण चर्चा आहे. याचाच फायदा काही जे लोक आहेत जे स्वतःचा चेहरा दाखवत नाहीत, स्वतःचा काही आवाजही देत नाही, चुकीच्या पद्धतीनं हेडिंग आणि पाट्या लावतात आपल्या व्हिडिओला आणि 9,000, 10,000, 15,000 काय वाटेल ते हेडिंग देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. अनेक व्यापारी, अनेक आडतदार अशा चॅनलला हाताशी धरत असतात, अशा माध्यमांना हाताशी धरत असतात, जेणेकरून एखादा किलो बरेचदा विकत घेतला जातो, एखादा क्विंटल विकत घेतला जातो 9,000नी, 8,500नी, पण उर्वरित ठिकाणी मात्र बाजारभाव हे 7,000 किंवा त्याच्याही पेक्षा कमी असतात. त्यानंतर शेतकरी गर्दी करतात, पावत्या व्हायरल करून शेतकऱ्यांना आकर्षित केलं जातं आणि तुम्ही गर्दी केल्यानंतर, तुम्ही माल नेल्यानंतर तुमचे बाजारभाव पडलेले असतात. अशा वेळेस तुमचा बराच मनस्ताप सहन करावा लागतो, खर्चही वाया जातो. गुरुवारपर्यंत म्हणजे कालपर्यंत तुरीच्या बाजारभावाची काय परिस्थिती आहे? खरंच ते 8,500-9,000वर गेलेत का? गेले असतील तर एखाद्या मार्केटमध्ये कुठल्या ठिकाणी आहे? या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत. थोडं सावध व्हा आणि ही माहिती बघूनच तुम्ही विक्रीचा, साठवणुकीचा निर्णय घ्यायचा. ॲग्रोशिवार न्यूज कुणालाही साठवा, ठेवा असा सल्ला देत नाही, याचं डिस्क्लेमर इथे दिलेलं आहे. आता 9 तारखेला काल गुरुवारी जे बाजारभाव तुरीचे जे होते त्यामध्ये अकोला बाजारामध्ये 8,185 पर्यंत पोहोचलेले आहेत जास्तीत जास्त, आणि सरासरी 8,000 आहे. म्हणजे साधारण अकोला बाजार समितीमध्ये जी तूर विकली 1,780 क्विंटल होती फक्त. तर त्या शेतकऱ्यांना जो बाजारभाव मिळाला तो 8,000पेक्षा कमीच होता. अगदी 2-3 शेतकऱ्यांना तो मिळालेला आहे. अमरावती भाव जे आहे अमरावतीचे लाल तुरीला ते 7,998 म्हणजे साधारण 8,000पर्यंत पोहोचले, पण सरासरी मात्र 7,500 ते राहिलेले आहेत. आता आणखी जास्तीत जास्त कुठे ते बघूया. चांदूर बाजारमध्ये 1,480 तुरीची आवक झाली आणि सरासरी जे आहे म्हणजे जास्तीत जास्त बाजारभाव 8,120 आहे, किमान मात्र 7,000 आहे. यावरनं सरासरी तुमच्या लक्षात येईल की किती कमी आहे. आणखी काही बाजार समिती आपण बघूया की जिथे संभाव्य तुरीचे बाजारभाव सर्वाधिक कुठे आहेत. औराद शहाजहानी नावाचं जे बाजार समिती आहे तिथे 7,800 जास्तीत जास्त मिळालेलं आहे पांढऱ्या तुरीला, आणि किमान बाजारभाव तर ते कमीच आहे. आणखी एक बाजार समिती जी आहे जिथे 8,000च्या आसपास पोहोचले ती पण आपण बघूया. तर ती बाजार समिती आहे हिंगणघाट. 6,000 क्विंटल लाल तुरीची आवक झाली. किमान बाजारभाव इथे फक्त 6,300 होता आणि कमाल बाजारभाव 8,400 होता. आता या सगळ्यातनं सरासरी तिथे काही पण दाखवेल,
पण अगदी कमी हातावर किंवा बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांनाच हा बाजारभाव मिळाला असला पाहिजे. मी खात्रीने सांगतो, प्रत्यक्षात तुमचा अनुभव तुम्ही शेअर करालच. तर एकूणच ही सगळी परिस्थिती पाहता राज्यामध्ये सध्याचे तुरीचे जे बाजारभाव आहेत, लासलगाव निफाडला 5,700 आहेत, लासलगावला 6,000 आहे सरासरी, अनेक ठिकाणी 6,800, कुठे 7,000 असे आहेत. एकूणच सरासरी बाजारभाव जे आहेत ते 7 ते 7,25,000 आहे. आता मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढले घटले ते आपण बघूया, कुठल्या जिल्ह्याची काय परिस्थिती आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत तुरीचे बाजारभाव जे आहे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात, मागच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तुरीचे जे बाजारभाव होते सरासरी जिल्हावाईज, त्या बाजारभावांमध्ये 2 ते 12% वाढ झाली आहे. भंडारा जिल्हा असा आहे की जिथे 12% वाढ आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2% वाढ आहे. पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत भंडारा आणि जालना वगळता अनेक ठिकाणी तुरीचे बाजारभाव हे स्थिर आहे. थोडीशी घसरण आहे. काही ठिकाणी परभणी आणि पुण्यामध्ये, वर्धा आणि यवतमाळमध्ये 1 ते 2% वाढ आहे. बाकीच्या ठिकाणी 2%, 3%, 5% अशी घसरण आहे. म्हणजे थोडक्यात ते स्थिर आहे. आपण ते बघूया. आता या आठवड्याची सरासरी मी वाचून दाखवतो यामध्ये, आणि त्याच्यानंतर आपल्याला कल्पना येईल. माफ करा, या महिन्याची मी वाचून दाखवतो, एप्रिलचे. अहिल्यानगरमध्ये 7,170, अकोल्यामध्ये 7,698 हे सरासरी बाजारभाव आहे. जास्तीत जास्त बाजारभाव 8,000 9,000 मिळतीलही. 9,000 अजून तरी ऐकवत नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. अमरावतीमध्ये 7,600, बीडमध्ये 7,300, भंडारामध्ये 7,400, बुलढाणामध्ये 7,220, चंद्रपूर 7,100, छत्रपती संभाजीनगरमध्ये 7,000, धाराशिवमध्ये 7,280, धुळ्यामध्ये 6,280, हिंगोलीमध्ये 7,500, त्याच्यापेक्षा कमी जर मी राऊंड फिगर सांगितली. जळगावमध्ये अवघे 6,600, लातूरला 7,630, नागपूरला 7,600, नांदेडला 7,400, नंदुरबारला 6,400, नाशिकला 6,600. नाशिक, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर किमती दबावात आहेत. परभणी 7,300, पुण्यामध्ये 6,900 इथे दबावात आहे. सोलापूर 7,240, वाशिमला 7,500, वर्ध्याला 7,350, यवतमाळला 7,224 आणि वर्ध्याला 7,350. संपूर्ण राज्याचे आत्तापर्यंतचे बाजारभाव 7,225 आहे. एकूण 8,000 किंवा 7,500चाही टप्पा अगदीच लातूर आणि एक सोडलं तर अनेक ठिकाणी लातूर आणि नागपूर या 2 बाजार समित्या सोडल्या सरासरी, तर अनेक ठिकाणी तुरीचे बाजारभाव हे साधारण 6,500 ते 7,25,000पर्यंत मिळत आहेत. आता तुम्हाला तूर विक्रीचा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही एक राऊंड फिगर धरा. सगळ्या महाराष्ट्रामध्ये 7,200च्या आसपास सरासरी बाजारभाव आहे. त्या हिशोबाने तुम्हाला किमान कमाल बाजारभाव मिळतील. मात्र विक्री करताना तुमच्या स्थानिक बाजारपेठेत, मी हे जिल्ह्याची सरासरी सांगितली आहे, काय बाजारभाव आहे. जसं काही ठिकाणी ते एकदमच 4,000 पण आलेले आहेत, आपण बघितलं काही ठिकाणी 6,000 सुरू आहे. तर ते बघा आणि मगच तुम्ही ते तिकडे जा. जास्तीत जास्त बाजारभाव हे एखाद दुसरा वक्कल, एखाद दुसरा क्विंटल, एखाद दुसरं पोतं किंवा 2-3 शेतकऱ्यांना मिळालेले असतात. त्या सगळ्यांची खात्री करावी, मगच तूर विकावी किंवा न विकावी याचा निर्णय घ्यावा. जोडून राहा. पुन्हा एकदा नवीन विषयासह भेटूया. धन्यवाद.